नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, पीक विमा कधी मिळणार, पीक विम्याची वाटप सुरू केव्हा होणार याविषयीची संपूर्ण प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये विचारित होता। तर याविषयीचा एक व्हिडिओ आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 24,000 रुपये मिळणार आहे। मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन एका लेखामध्ये। तर आज आपण पाहणार आहोत की शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळणार आहे। तर मित्रांनो, राज्यामध्ये जवळपास 35 लाख असे शेतकरी आहे ज्यांना पीक विमा वाटप होणार आहे। यासाठी शासनाने 2,000 कोटीपेक्षा जास्त निधी मंजूर केलेला आहे। आता हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। यासाठी शासनाने 11 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करणार आहे असा आदेश पीक विमा कंपन्याला दिलेला आहे। यंदा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला होता। त्याचबाबत दिवाळीनंतर अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे मोठे प्रमाणात नुकसान केलेले आहे। अशामध्ये ज्या शेतकऱ्यांनी सतर्क राहून 1 रुपयाचा पीक विमा काढला होता त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणार आहे। परिणामी नोव्हेंबर महिन्यामध्ये पीक विम्याचा पहिला टप्पा वाटप करण्यात येणार आहे। आता दुसऱ्या टप्प्याची वाटप सुरू होणार आहे। मित्रांनो चला तर मग बघू त्याविषयीची काही माहिती। तर मित्रांनो, या लेखमध्ये आपण बीड जिल्ह्यात कोणत्या तालुक्यामध्ये किती रुपये वाटप झाले आहे याविषयीची माहिती घेणार आहोत। तर त्याचसोबत उर्वरित 14 जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर झाला आहे आणि त्याचबरोबर त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहे याची सुद्धा चर्चा करणार आहोत। शेतकरी मित्रांनो, 2023 मधील खरीप हंगाम बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। म्हणून ज्या शेतकऱ्यांनी आपला पीक विमा काढला होता अशा शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यात नोव्हेंबर 2023 मध्ये 7,70,000 शेतकऱ्याला 241 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहे। मित्रांनो त्याचमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची पडताळणी झाली नव्हती, त्यामुळे त्यांना पीक विमा भेटला नव्हता। अशा शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्यात पडताळणी पूर्ण झाल्यानंतर उर्वरित 1,11,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 76,27,00,000 रुपये एवढी निधी रक्कम जमा करण्यात आलेली आहे। आणि बऱ्याच शेतकऱ्याला पीक विमा आगामी जमा झाल्याने SMS सुद्धा पाठवण्यात आलेले आहे। मित्रांनो तुम्ही खाली यादी बघू शकता। मित्रांनो बीड जिल्ह्याची यादी आहे। संपूर्ण यादीत मित्रांनो तुम्ही बघू शकता। या यादीमध्ये तुमचं गाव असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। तर मित्रांनो, तुम्हाला पीक विमा केव्हा मिळणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्याला पीक विमा मिळालेला नाही अशा जिल्ह्याला पीक विमा कधी मिळणार आहे। राज्यातील 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटपास सुरू झालेले आहे। हा पीक विमा शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये 11 मार्चपासून 31 मार्चपर्यंत मित्रांनो जमा होणार आहे। याचे आदेश शासनाने पीक विमा कंपन्याला दिलेले आहे आणि JR सुद्धा जाहीर झालेला आहे। मित्रांनो तब्बल 14 जिल्हे असून 14 जिल्ह्यातील प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र निधी घोषित केलेला आहे। त्याचबरोबर संपूर्ण याद्या सुद्धा मित्रांनो तुम्ही पाहू शकता। मित्रांनो मी याद्याची कमेंटमध्ये याद्या तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकणार आहे, तुम्ही तिथून पाहू शकता। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। जय हिंद, जय भारत।